सध्या आपण बेसिक्स ऑफ मार्केटिंगची स्टडी करत आहोत. बेसिक मार्केटिंगचे काही टर्म्स बघत आहोत आपण ऍक्च्युली. आज आपण बघणार आहोत व्हॉट इज अ रिमार्केटिंग. रिमार्केटिंग म्हणजे काय? रिमार्केटिंग म्हणजे काय की एखादा कस्टमर आपल्यापर्यंत आलाय पण त्यांनी बाय नाही केला एखादा प्रोडक्ट, तर परत त्याला ऍड दाखवून तो प्रोडक्ट बाय करण्यासाठी भाग पाडणे, दॅट इज अ रिमार्केटिंग. इन शॉर्ट, सपोज आता तुम्ही काय केलंय, तुमची एक वेबसाईट आहे, बरोबर आहे. काय इकडे वेबसाईट आहे तुमच्यावाली, बरोबर आहे. तुम्ही काय केल्यात, ऍड्स लावल्यात. काय लावल्यात? वेबसाईटवर इकडनं ऍड्स लावल्यात. मेटावरनं काय केल्यात, वेबसाईटला ऍड लावली. काय मेटावरनं वेबसाईटला ऍड लावल्या तुम्ही या वेबसाईटवर, बरोबर आहे. कस्टमर आता तुमची ऍड बघून वेबसाईटवर काय होतोय, लँड होतोय, बरोबर आहे. पण ह्याचे सपोज 10 कस्टमर तुमच्या वेबसाईटला काय झाले, लँड झाले. 10 कस्टमर तुमच्यापर्यंत आले, पण याच्यापैकी 2च जणांनी परचेस केलं, बरोबर आहे. राहिलेले 8 जणांनी परचेस केलं नाही. याचा अर्थ असा आहे की हे 8 जणांना आपण सोडून द्यायचं नाही. कारण का की ते 8 जणांनी क्लिक केलंय आपल्या ऍडला, याचा अर्थ असा की त्यांना त्या गोष्टीमध्ये काय आहे, इंटरेस्ट आहे. पण काही कारण असतो, बजेटमुळे किंवा त्यांना साईजेसचे काही इश्यू असतील किंवा कोणत्या तरी कशाचे तरी इश्यू असतील, त्यामुळे ते काय करत नाहीयेत, खरेदी करत नाहीये, बरोबर आहे. मग आपलं काय काम आहे की त्या परत परत त्यांना काय दाखवत राहणे, ऍड दाखवत राहणे. त्याला काय म्हणतात, रिमार्केटिंग. म्हणजे ऑलरेडी जो माझ्याकडे कस्टमर आलेला आहे त्याला मी परत परत काय दाखवत राहतो, ऍड दाखवत राहतो. त्यालाच म्हणतात रिमार्केटिंग. जसं की आता सपोज तुम्हाला सिंपल साधी एक गोष्ट सांगतो. तुम्ही बऱ्याच जणांनी अमेझॉन वापरलाच. काय वापरलंय तुम्ही, अमेझॉन प्लॅटफॉर्म वापरलाच, बरोबर आहे. तुम्हाला एखादा काय होतं, शर्ट आवडतो, बरोबर आहे. किंवा तुम्हाला मेटावरनं काय होते, मेटाला किंवा फेसबुकला तुम्हाला एका शर्टाची ऍड दिसते, त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर पुढे जाता, अमेझॉनच्या शॉपवर जाता, बरोबर आहे. अमेझॉनच्या शॉपवर जाऊन तुम्ही तो शर्ट काय करता, सिलेक्ट करता, त्याला कार्टमध्ये टाकता. काय करता, त्याला कार्टमध्ये तुम्ही टाकता, पण तो परचेस करत नाही. काय करत नाही, तुम्ही परचेस करत नाही. आता परचेस न करण्याचे रिझन्स वेगवेगळे असतील, बरोबर आहे का नाही. पण जर मला नेहमी आता अमेझॉन काय करतं, मग तुम्हाला नाही का मेल पाठवतं की नाही का, तुमच्या कार्टमध्ये असा एक प्रॉडक्ट आहे, त्याला बाय करा. तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतो तुमच्या ऍपमध्ये, तुम्हाला ईमेल्स पाठवतो तुमच्या ऍपमध्ये. तुम्हाला काय करताय, ते रिमार्केटिंग. मग आपण असं कारण आपल्याला ते ध्यानात ठेवायला लावतात, किंवा तुम्ही काय केलाय, तो शर्ट त्या कार्टमध्ये ऍड केलाय, तो काय करा, तुम्ही बाय करा. आलं लक्षामध्ये येते. याला काय म्हणतात, रिमार्केटिंग. ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये हा कोर्स पुढे स्टडी करू, तर मग रिमार्केटिंग कसं करायचं, काय करायचं, हे सगळं ऑलरेडी आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आय होप तुम्हाला रिमार्केटिंग म्हणजे काय हे कळालं असेल. सो आजही जर तुम्ही शिवा डिजिटल नावाचं ऑनलाईन ऍप डाउनलोड नसेल केले, तर प्ले स्टोअरवर जा, शिवा डिजिटल नावाचं ऍप डाउनलोड करा आणि आजच तुमची डिजिटल मार्केटिंग शिकण्याची जर्नी काय करा, स्टार्ट करा. आलं लक्षामध्ये. 1 वर्ष शिका, पुढचे 30 वर्ष तुमचे असतील.